बारामतीमध्ये अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं। निधनाच्या काही दिवसांमध्ये संशयाचा धूर आणखी गडद होऊ लागलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता, तर विमानामध्ये 6 जण होते, मग 5 मृतदेह कसे असं म्हणत त्यांनी अपघातासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले। त्यांनी केलेल्या दाव्यांचा धागा पकडत संजय राऊतांनीही या संदर्भात संशय व्यक्त केला। राज्यसभेत त्यांनी हा विषय मांडलाच, पण आता या प्रकरणाला हळूहळू राजकीय रंग मिळू लागल्याचं बोललं जातंय। कारण हा अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा प्रश्न राऊतांनी केला आणि यावरून सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली। मात्र या संदर्भात रोज नवनवे दावे केले जात असल्यामुळे अपघातावरून आरोपांच्या ठिणग्या उडतायत। तर सर्वात आधी पाहूया संजय राऊतांनी कोणकोणते सवाल उपस्थित केले होते। अडचण येत आहे का त्यांच्या? नाही, अडचण ही आहे की मोदी आणि शहांची आणि फडणवीसांची। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। म्हणून माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारण सोडून द्या, तुम्ही नेटफ्लिक्सला स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर म्हणून काम करा। एक हॉरर सिरीज, एक थरारक सिरीज करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे। त्याबद्दल तुम्ही नेटफ्लिक्सची एक टायअप करून म्हणजे उबाटा गट तुम्ही खड्ड्यात घालवला, आता किमान नेटफ्लिक्सला जॉईन झालात, अशा वेब सिरीज काढायला लागला तर थोडं तुमचं दुकान चालेल। संजय राऊत साहेबांनी नेमकं ठरवावं की संवेदनशील विषयावर पत्रकार परिषद घेत असताना अजितदादांच्या घातपाताचा संशय जो आम्हाला येतोय त्यामध्ये सहकार्य करायचं की ऑपरेशन लोटस ते भ्रष्टाचाराची फाईल घेऊन बारामतीला जात होते असं करून त्याचं राजकारण करायचं। मला असं वाटतं राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये। संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे। एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं।